Hello everyone. In this session, we are going to discuss a new point in mathematical logic. See, logical connectives, compound statement and truth tables. Now, logical connectives. See, connectives, कनेक्टर म्हणजे जोडणारा, जो जोडतो तो कनेक्टर, आणि कनेक्टर म्हणजे कनेक्टिव्ह, लॉजिकल कनेक्टिव्ह. बरोबर. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय पुढे बघूया. आधी आपण घेऊया लॉजिकल कनेक्टिव्ज. कनेक्टिव्ह म्हणजे जोडणारा. बरोबर. लॉजिकल कनेक्टिव्ज, द वर्ड्स ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स, म्हणजे एक वर्ड असेल किंवा वर्डचा ग्रुप असेल, सच ॲज अँड, अँड म्हणजे आणि, नाही का, ऑर किंवा, इफ देन म्हणजे जर हे असेल तर हे असेल, जर तर, इफ देन, इफ अँड ओनली इफ म्हणजे तर आणि तरच, नाही का. नॉट आर यूज टू जॉईन ऑर कनेक्ट टू ऑर मोर सिम्पल सेंटेन्सेस. हे जे कनेक्टर आहेत, अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ, हे काय करतात, दोन वाक्य जोडतात, नाही का. म्हणून त्याला काय म्हणायचं, कनेक्टिव्ह, लॉजिकल कनेक्टिव्ज. कळते. दीज कनेक्टिंग वर्ड्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ज. ह्यांना म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ज. अँड काय काय सांगितले बघा, अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ. कळते. आणि एक नॉट असतो, तो आपण बघूया. झालं. नेक्स्ट, कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड, ज्यावेळी तुम्ही एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र करता त्यावेळी ते काय तयार होतं, कंपाऊंड. केमिस्ट्रीमध्ये झालं आहे की नाही, कंपाऊंड. ज्यावेळी तुम्ही एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र करता त्यावेळी जे तयार होतं ते काय असतं, कंपाऊंड. आपल्याला काय बघतोय आपण, वाक्य बघतोय. म्हणजे एकापेक्षा जास्त वाक्य तुम्ही जोडाल त्यावेळी काय तयार होणार, कंपाऊंड स्टेटमेंट. दोन स्टेटमेंट तुम्ही जर जोडलीत, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, अँडने जोडा, ऑरने जोडा, की कशानेही जोडलीत की त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट. दिलंय बघा. अ न्यू स्टेटमेंट दॅट इज फॉर्म बाय कंबायनिंग टू ऑर मोर सिम्पल स्टेटमेंट्स. सिम्पल स्टेटमेंट म्हणजे एकच स्टेटमेंट. सिम्पल स्टेटमेंट दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त जोडली बाय युजिंग कनेक्टिव्ज, लॉजिकल कनेक्टिव्जने जोडली, देन दॅट स्टेटमेंट्स आर कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट्स. त्यांना काय म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट. एक वाक्य, हां हे बघा, हे एक आहे. कंपोनंट स्टेटमेंट्स म्हणजे अ सिम्पल स्टेटमेंट्स दॅट आर जॉईंड युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ज आर कॉल्ड कंपोनंट्स ऑफ स्टेटमेंट्स. कंपोनंट म्हणजे भाग, नाही का. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये दोन भाग असतात, नाही का, दोन जोडलेले असतात ना. कंपाऊंड म्हणजे दोन एकत्र केलेले आहेत, ऑर, अँड कशाने तरी जोडलेले आहेत. ते जे दोघं जण जोडलेले असतात त्यांना काय म्हणायचं, कंपोनंट. बरोबर. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. चला पुढे. झालं. फॉर एक्झाम्पल, आता बघा, एक त्या कंपाऊंड आणि कंपोनंटचं एक एक्झाम्पल सांगतो. कन्सिडर द फॉलोइंग सिम्पल स्टेटमेंट्स. आता दोन सिम्पल स्टेटमेंट घेतलेत आपण. ई इज वोवेल, बी इज कन्झोनंट. वोवेल म्हणजे स्वर, नाही का, स्वर, ए ई आय ओ यू, स्वर आहेत. बी म्हणजे कन्झोनंट. कन्झोनंट म्हणजे व्यंजन, नाही का. मराठीमध्ये आपण व्यंजन, क ख ग घ घ, नाही का, ती व्यंजन. आता ही वाक्य दोन्ही ट्रू आहेत. ई इज वोवेल, बी इज कन्झोनंट, म्हणजे त्यांना ट्रूथ व्हॅल्यू आहे. याचा अर्थ हे काय आहेत, स्टेटमेंट आहेत. दोन सिम्पल स्टेटमेंट आहे. आता मी काय करणार आहे, आता ही मी जोडणार आहे, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होईल. द टू कंपोनंट स्टेटमेंट्स कॅन बी जॉईन बाय युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ज ऑर ॲज शोन बिलो. आता ही दोन मी कशाने जोडलेत, हे दोन कंपोनंट आहेत, बरोबर का. कंपोनंट स्टेटमेंट आहेत, ह्यांना म्हणायचं कंपोनंट. आता मी ते कंपोनंट जोडणार आहे, मग कंपाऊंड तयार होणार. मग मी कशाने जोडलं, ऑरने जोडलं. बघा, ई इज वोवेल ऑर बी इज कन्झोनंट. दोन वाक्य मी जोडली, कशाने जोडली, ऑरने. आता जोडल्यामुळे जे एकत्रित वाक्य तयार झालं त्याला काय म्हणायचं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. त्या कंपाऊंड स्टेटमेंटला दोन कंपोनंट आहेत. कुठले कुठले दोन कंपोनंट आहेत, पहिला कंपोनंट कुठला, ई इज वोवेल, हे पहिलं कंपोनंट स्टेटमेंट आहे, आणि दुसरं बी इज कन्झोनंट. बरोबर.
आता द अबाव स्टेटमेंट इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म बाय युजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर. हे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे जे कशाने कनेक्ट झालेलं आहे, ऑर या लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट झालेलं आहे. कळलं का तुम्हाला आता? नेक्स्ट, ट्रूथ टेबल. आता हे जे कनेक्टिव्ज आहेत ह्यांना ट्रूथ टेबल येणार आहे, नाही का? हे बघा, अ टेबल दॅट शोज द रिलेशनशिप बिटवीन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स अँड द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स फॉर्म बाय युजिंग दीज सिम्पल स्टेटमेंट्स इज कॉल्ड ट्रूथ टेबल. म्हणजे काय हो? ट्रूथ टेबल म्हणजे आपण ट्रूथ व्हॅल्यू बघितली. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? स्टेटमेंट ट्रू आहे की फाल्स आहे. मग ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय? कॅपिटल टी, बरोबर. आणि फाल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय? कॅपिटल एफ. किंवा आपण टीला आपण 1 म्हणू शकतो, एफला 0. आपण बघितलं होतं 1 0 असं सुद्धा म्हणता येतं. आता हे एकासाठी झालं. ज्यावेळी कंपाऊंड स्टेटमेंट असेल की नाही त्यावेळी काय होईल लक्षात घ्या, 2 कॉम्पोनंट असणार आहे. आता मगाचचं एक्झाम्पल बघा, मगाचचं एक्झाम्पल ई इज वोवेल अँड बी इज कन्झोनंट. आता आपल्याला जर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची असेल समजा, तर आपल्याला काय करावं लागेल? पहिलं स्टेटमेंट आहे ई इज वोवेल, मग ते चेक करावं लागेल ते बरोबर आहे की चूक आहे. दुसरं पण बघावं लागेल बरोबर आहे की चूक आहे. तुम्ही डायरेक्टली नाही सांगू शकणार. समजा असं होऊ शकतं ना की पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे, पहिलं चूक आहे, दुसरं बरोबर आहे, पहिलं चूक आहे, दुसरं बरोबर आहे, किंवा दोन्हीही चूक आहेत. अशा 4 कंडिशन उभ्या राहतील. जर 2 स्टेटमेंट ऑरने किंवा कशानेही जोडली असतील तर दोघांचीही ट्रूथ व्हॅल्यू बघावी लागेल, बरोबर. मग ही सगळी कॉम्बिनेशन आपण कन्सिडर केलेली आहेत. कशामध्ये कन्सिडर केलेत ती? आपण ट्रूथ टेबलमध्ये. ह्या ट्रूथ टेबलमध्ये आपण ती सगळे कन्सिडर केलेली आहेत. हे बघा, नोट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट डिपेंड ऑन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इच कॉम्पोनंट स्टेटमेंट्स. आता कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कुणावर डिपेंड आहे? तर जे 2 कॉम्पोनंट आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूवरती त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड आहे, बरोबर. लॉजिकल कनेक्टिव्ह. आता त्यातला पहिला घेऊया आपण. पहिला घेऊया अँड. अँड कसा डिनोट करायचा? हे बघा, हे अँडचं चिन्ह आहे किंवा त्याला काय म्हणायचं? कंजंक्शन. जर 2 वाक्य अँडने जोडलेली असतील ना तर अँडचं सिम्बॉल हा आहे. लक्षात? चला पुढे जाऊया. आता बघा, इफ पी अँड क्यू आर एनी 2 स्टेटमेंट्स. आता आपण हे सिम्बॉलिकली बोलतोय. पी आणि क्यू काहीही असतील ते. समजा 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, कनेक्टेड बाय वर्ड अँड. कशाने जोडलेली आहेत ती? अँडने जोडलेली आहेत. देन द रिझल्टिंग कंपाऊंड स्टेटमेंट पी अँड क्यू. कंपाऊंड स्टेटमेंट काय आहे बघा आपलं? पी अँड क्यू. पी हे एक स्टेटमेंट आहे. आता ते काही असेल, समजा ई इज वोवेल असं आहे, समजा पी हे स्टेटमेंट कन्सिडर केलं आहे मी. क्यू काय आहे? बी इज कन्झोनंट, आणि ती कशाने जोडलेत? अँडने. आता मी हे सिम्बॉलिकली लिहिलं आहे. मी पहिल्याला म्हटलं आहे पी. कशाला पी म्हटलं? समजा ई इज वोवेल याला पी म्हटलं, बी इज कन्झोनंट याला क्यू म्हटलं, तर स्टेटमेंट तुम्ही शॉर्ट कसं लिहू शकता? पी अँड क्यू. आता ते अँड नाही म्हणायचं, ते सुद्धा कसं लिहायचं बघा? पी अँड क्यू इज कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे अँड. हे बघा इथं म्हटलंय ना कंजंक्शन. विच इज रिटन इन सिम्बॉलिक फॉर्म ॲज पी अँड क्यू. आता अँड पण म्हणायचं नाही, अँडला काय करायचा? अँडचा सिम्बॉल काढायचा, पी अँड क्यू. आलं लक्षात? म्हणजे दोघांनाही आपण आता शॉर्टमध्ये लिहिलं आहे एकदम. जे काय आपलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते असं आपण शॉर्ट एकदम लिहू शकतो. फक्त डिफाईन करायचे पी कोण आहेत आणि क्यू कोण आहे, बरोबर. चल पुढे जाऊया. एक एक्झाम्पल सांगतो. हे बघा, फॉर एक्झाम्पल पी. पी म्हणजे काय म्हटलंय आपण? टुडे इज प्लीझंट डे. हे एक स्टेटमेंट आहे, बरोबर. क्यू, आय वॉन्ट टू गो फॉर शॉपिंग. मला शॉपिंगला जायचं आहे. क्यू. अशी 2 स्टेटमेंट आहेत. पी आणि क्यू अशी मी 2 नावं दिलेत त्यांना. द कंजंक्शन ऑफ अबाउट 2 स्टेटमेंट्स इज पी अँड क्यू. ह्यांचं कंजंक्शन म्हणजे कंजंक्शन कशाला म्हणायचं? अँडला. कंजंक्शन आहे म्हणजे ते अँडने जोडायची आहेत, पी अँड क्यू.
दॅट इज, आता पी अँड क्यू हे सिम्बॉलिकली झालं. आता तुम्ही वाचून दाखवा पी अँड क्यू. मग पी काय आहे, हा बघा इथे लिहिलेला आहे. पी काय आहे ते, टुडे इज प्लीजंट डे अँड क्यू आय वॉन्ट टू गो फॉर शॉपिंग. झालं स्टेटमेंट तयार. याचा अर्थ लक्षात घ्या, हा काय आहे, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. हे बघा, ह्याला म्हणायचं सिम्बॉलिक फॉर्म आणि ह्याला म्हणायचं त्याचा स्टेटमेंट. ते आले लक्षात. आणि हा त्या स्टेटमेंटचा काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म आहे. आले लक्षात. पुढे, अ कंजंक्शन इज ट्रू इफ अँड ओनली इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू. कंजंक्शन कधी ट्रू असतं, जेव्हा दोन्हीही ट्रू असतात, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतात तेव्हा. आपण बघूया त्याचं ट्रूथ टेबल. ओके, कुणाचं, पी अँड क्यू. हे बघा, पी अँड क्यूचं ट्रूथ टेबल कसं असतं. आता बघा कसं ट्रूथ टेबल तयार करायचं. पहिला घ्यायचा पी, पहिला पी नंतर क्यू. दोन स्टेटमेंट आहेत ना आपली, पी आणि क्यू, आणि ती कशाने जोडलेली आहेत, अँडने. हा बघा इथे पी अँड क्यू लिहिलाय. आता हे ट्रूथ टेबल बघा कसं तयार करायचं. पहिला कॉलम पी, दुसरा क्यू आणि तिसरा पी अँड क्यू. आता आपण सगळी कॉम्बिनेशन कन्सिडर करायची आहेत. पी आणि क्यू समजा दोन्हीही काय असतील, ट्रू असू शकतात. असू शकतं ना, तुम्ही जे काय वाक्य लिहिले त्यातलं पहिलं पण ट्रू असेल, पी अँड क्यू मधलं पहिलं पण ट्रू असेल, दुसरं पण ट्रू असेल. किंवा असंही असेल, पहिलं ट्रू दुसरं फाल्स, असंही असू शकतं. किंवा पहिलं फाल्स दुसरं ट्रू, असंही असू शकतं. किंवा दोन्ही फाल्स सुद्धा असू शकतात. बरोबर, आपण सगळ्या पॉसिबिलिटी कन्सिडर केलेली आहेत. मग मग अँड पी अँड क्यू, मग ह्याचं आन्सर कसं काढायचं. हे बघा इकडे लिहिले आहेत आन्सर. जर दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू, एक पहिलं ट्रू एक फाल्स असेल तर फाल्स, एक फाल्स एक ट्रू फाल्स, दोन्ही फाल्स असतील तर फाल्स. तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यावरून सगळं पाठ करणं शक्य नाही. तुम्ही फक्त काय पाठ करायचं, अँडमध्ये दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू. हे बघा, दोन्ही अँडमध्ये दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू, नाहीतर फाल्स. एक जरी फाल्स असेल तरी फाल्स. आता हे लक्षात कसं ठेवायचं हो. हे बघा, ह्याला ना आपण फिजिक्समध्ये एक सर्किट काढतो बघा. बरोबर, अँड म्हणजे सिरीज आहे. लक्षात घ्या, सिरीज म्हणजे कसं, दोन स्विच सिरीजमध्ये जोडलेले आहेत. कळते. हा स्विच आहे, समजा तुम्ही फिजिक्समध्ये असतात नाही का, स्विच ऑन ऑफ करायचे असतात. समजा इकडं बल्ब लावलेला आहे, हां, इकडं बॅटरी आहे, जी काय तुमची हे प्रोव्हाइड करणारी बॅटरी आहे ती इकडं आहे. अँड म्हणजे तुम्ही आता डोक्यात काय विचार करायचा, अँड म्हणजे पी आणि क्यू दोघेही सिरीजमध्ये जोडलेले आहेत. बरोबर, बल्ब पेटला तर ट्रू, नाही पेटला तर फाल्स. मग विचार करा, ट्रू म्हणजे ऑन, फाल्स म्हणजे स्विच बंद. बरोबर का, ऑफ. कळते. मग ट्रू म्हणजे ऑन, बरोबर आहे. मग मला सांगा, बल्ब कधी पेटेल हो, दोन्हीही स्विच ज्यावेळी तुम्ही ऑन कराल, ऑन म्हणजे टी, दोन्हीही स्विच जेव्हा तुम्ही ऑन कराल त्याच वेळी बल्ब काय होईल, ऑन होईल. एक जरी स्विच तुम्ही बंद ठेवला म्हणजे फाल्स ठेवला, एक जरी, तरीसुद्धा स्विच पेटणार नाही म्हणजे फाल्स. असं लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणजे अँड म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे, अँड म्हणजे दोघेही सिरीजमध्ये जोडलेले आहेत, दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू. बरोबर. हे बघा, म्हणजे इथं आहे बघा, दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू. याचा अर्थ दोन्हीही स्विच ऑन असतील तर बल्ब ऑन, एक जरी स्विच ऑफ असला तरीही बल्ब काय राहणार, ऑफ राहील. लक्षात. अँड आता हां, तुम्ही पुन्हा एकदा हे रिवाईज करून बघा, राहील लक्षात. ओके. म्हणजे अँड म्हणजे काय केलेलं असतं, सिरीजमध्ये जोडलेले असतात कॉम्पोनंट. ओके. नेक्स्ट, नोट द वर्ड सच ॲज. आता हे महत्त्वाचं आहे. वर्ड सच ॲज बट, येट, स्टील, इन स्पाइट, थ्रू, मोर एवर are also used to connect the simple statements. These words are generally replaced and. हे बघा, असे जरी दिसले ना, बट, येट, स्टील, इन्स्पाइट, थ्रू, मोरएवर, असे जरी वर्ड दिसले तरी ते कुणाला इक्विव्हॅलंट आहेत, अँडला इक्विव्हॅलंट आहेत. कळते. आता समजा असं स्टेटमेंट असेल,
आय एम गोइंग टू स्कूल बट आय विल नॉट अटेंड द क्लास. म्हणजे मी शाळेत जाईन पण मी तासाला बसणार नाही, असंच असतं ना. हां, तर बटने जोडलेले आहेत. कुठले दोन स्टेटमेंट बटने जोडलेले आहेत? आय गो टू स्कूल, आय विल गो टू स्कूल, एक कंपोनंट झाला हा पी. बट आहे, बट आपण कसा कन्सिडर करायचा? अँड, आय विल नॉट अटेंड द क्लास. बरोबर, अँड बटने जोडलंय, पण बट आपण काय म्हणायचा? अँडच म्हणायचा. ओके, नेक्स्ट. हां, हे बघा, हा ऑर आहे, कळते? जसं अँड झालं तसा ऑर, हा ऑरने जोडलेला आहे बघा. बरोबर, त्याला काय म्हणायचं? डिसजंक्शन. अँडला काय म्हटलं होतं आपण? कंजंक्शन. याला म्हणायचं डिसजंक्शन. ओके, पी अँड क्यू आर, P and Q are any two statements connected by the word or, then the resulting components P or Q is called disjunction. मगाशी केलं तसंच. P आणि Q दोन सिंपल स्टेटमेंट असणार. कशाने जोडलेली आहे ती? ऑरने. मग तुम्ही ते लिहायचं कसं? सिम्बॉलिकली कसं लिहायचं? P or Q असं लिहायचं ते. बरोबर, ह्याला म्हणायचं डिसजंक्शन. आता अँडच्या ऐवजी ते ऑरने जोडलेलं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, राहुल विल पास ऑर फेल इन द एक्झाम. आता हे दोन स्टेटमेंट आहेत, कशाने जोडलेली आहेत? ऑरने. आता दोन स्टेटमेंट काय आहेत सांगा? राहुल विल पास द एक्झाम आणि दुसरं काय आहे? राहुल विल फेल द एक्झाम, नाही का? फेल इन द एक्झाम. अशी दोन स्टेटमेंट आहेत, ती ऑरने जोडलेली आहेत. बरोबर का? आता इकडे बघा, कॅन्डिडेट मस्ट बी ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट. आता दोन स्टेटमेंट कशी सेपरेट करणार? कॅन्डिडेट मस्ट बी ग्रॅज्युएट ऑर कॅन्डिडेट मस्ट बी पोस्ट ग्रॅज्युएट, अशी दोन स्टेटमेंट आहेत. बरोबर आहे, आणि ती कशाने जोडलेली आहेत? ऑरने. आता ऑरचं कसं असतं बघूया. हे बघा, ऑरचं ट्रूथ टेबल हे असं आहे, ट्रूथ टेबल ऑफ डिसजंक्शन. म्हणजे आता इथं कसं आहे बघा, सगळ्या पॉसिबिलिटी आपण कन्सिडर केल्यात. आता हे कसं लिहायचं हो? हे बघा, टी टी एफ एफ पहिल्या ह्याच्यात घ्यायचं, नंतर टी एफ असे घ्यायच्या, की ऑल पॉसिबिलिटीज आल्या त्याच्यामध्ये. घेताना असं घ्यायचं, टी टी एफ एफ, दुसऱ्या ह्याच्यात घ्यायचं टी एफ, आणि त्याचा रिझल्ट बघा. आता इथे बघा काय आहे, इथे टी आहे, टी एफ पण टी आहे, टी एफ टी म्हणजे, आणि शेवटचं फाल्स आहे बघा. याचा अर्थ एक जरी ट्रू असला दोघांच्यातला तरी ट्रू आहे बघा. एक जरी दोघांच्यातला ट्रू असला तरी ते ट्रू आहे, आणि दोन्ही फाल्स असतील तर फाल्स आहे. बरोबर. हां, आता हे कशात कुठल्या स्विचमध्ये बसवायचं आहे? हे पॅरलल स्विचेसमध्ये बसवायचं आहे. हे बघा, पॅरलल म्हणजे कसं? असं असतं ना ते, पॅरलल. बरोबर, असं असतं बघा ते. समजा इकडं बल्ब लावलेला आहे आणि इकडं बॅटरी आहे. ठीक आहे. आता मला सांगा, टी म्हणजे ऑन, एफ म्हणजे ऑफ. म्हणजे आता हे पॅरलल जोडल्यामुळे काय झालंय, एक जरी स्विच ऑन असला ना तरी काम चालून जातं बघा. समजा हा ऑन आहे, हा टी आहे समजा, आणि हा एफ आहे, हा फाल्स आहे खालचा. तर काय होईल? इकडनं करंट इकडून येईल आणि तो असा वरून पास होईल आणि इकडं जाईल आणि बल्ब पेटणार, ऑन होणार. किंवा वरचा जर तुम्ही ऑफ ठेवलात आणि खालचा ऑन ठेवलात, म्हणजे एफ टी असं केलं, तर करंट खालून फ्लो होईल आणि इकडे बल्ब ऑन होईल. पण तो कधी ऑफ राहील? जेव्हा तुम्ही दोन्हीही हे स्विच ज्यावेळी ऑफ ठेवाल त्याच वेळी स्विच काय होणार? ऑफ होणार. तेच आहे बघा, दोन्ही स्विच ज्यावेळी ऑफ आहेत त्याच वेळी ऑफ होतोय, बाकीच्या वेळी तो ऑन राहतोय. बरोबर. आता तुम्ही ऑरच्या वेळी काय म्हणायचं? पॅरललने जोडलेले आहेत, म्हणजे एक जरी ट्रू असला तरी ट्रू. आणि अँडमध्ये काय असतं? सिरीजमध्ये दोन्हीही ट्रू असतील तेव्हा ट्रू. बरोबर. अशा पद्धतीनं अँड आणि ऑर तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं हे अँड आणि ऑर वर्क होतात. ठीक आहे. आता हे एक आपण एक्सरसाइज करूया. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. हे एक स्टेटमेंट दिलंय, तुम्ही फक्त काय करायचं आहे? ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. बरोबर. काय स्टेटमेंट आहे बघा, मँगो इज फ्रूट
बट पोटॅटो इज व्हेजिटेबल. कशाने जोडलेलं आहे हो? वाक्य कशाने जोडलेलं आहे? बटने. वाक्य कशाने जोडलंय? बटने. आत्ता मगाशी आपण बघितलं, बट म्हणजे कोण कन्सिडर करायचा? अँड. बट हा अँड सारखा असतो, बरोबर. मग आता आपण डिफाईन करूया. लेट पी. पहिलं स्टेटमेंट डिफाईन करायचं पी. आता पहिलं स्टेटमेंट काय आहे? मँगो इज फ्रूट. हा पहिला भाग आहे. ह्या पहिल्या भागाला मी काय म्हणतो? पी. मँगो इज फ्रूट. पुढे दुसरा भाग क्यू. त्याला काय म्हटलंय आपण? पोटॅटो इज व्हेजिटेबल. क्यू. पहिल्या पार्टला पी म्हटलं, दुसऱ्या पार्टला क्यू म्हटलं. आता दोन पार्ट पी आणि क्यू कशाने जोडलेले आहेत? बटने. बट म्हणजे कोण? अँड. तर बघूया म्हणजे काय झालं बघा. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. अँड कसा बघा, उलटा आहे तो ऑर असतो. पी अँड क्यू झालं. हा काय झाला आता? हा तुम्ही दिलेल्या ह्या स्टेटमेंटचा हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. कळलं? चला दुसरं एखादं स्टेटमेंट बघा. आयदर वी प्ले फुटबॉल ऑर गो फॉर सायकलिंग. म्हणजे आयदर ऑर. आता हे ऑरचं वाक्य आहे. एक तर आपण फुटबॉल खेळूया किंवा आपण सायकलिंगला जाऊया. म्हणजे दोन स्टेटमेंट काय झाली बघा. वी प्ले फुटबॉल ऑर वी गो फॉर सायकलिंग. बरोबर. आता ही दोन आपण वेगळी डिफाईन करूया. लेट पी. वी प्ले फुटबॉल. पहिलं आपण पी म्हटलं. नेक्स्ट वी गो फॉर सायकलिंग. आता ते गो फॉर सायकलिंग नाही म्हणायचं, फक्त त्याला अर्थ असला पाहिजे ना. कोण गो फॉर सायकलिंग? वी गो फॉर सायकलिंग, नाही का. त्याला क्यू म्हटलं. असे दोन पार्ट डिफाईन केले. कशाने आता त्यात आयदर घ्यायचं नाही. हा कनेक्टर आहे. आयदर ऑर. कळते का? स्टेटमेंट ही आहेत, बरोबर. आता काय होणार त्याचं हे सांगा. पी ऑर क्यू. पहिला पी ऑर क्यू. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला? पी ऑर क्यू असा जोडलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा टाईप काय बघितला आपण? एक वाक्य दिलंय, ते कशात लिहायचं आहे? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता हे एक बघा. इन्स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. आता हे लक्षात घ्या. इन्स्पाइट ऑफ म्हणजे असं असूनही. फिजिकली डिसॅबिलिटी असूनही राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. राहुल तरीही क्लासमध्ये पहिला आला. फिजिकल डिसॅबिलिटी असूनही राहुल क्लासमध्ये पहिला आला, बरोबर. आता मगाशी आपण बघितलं इन्स्पाइट ऑफ म्हणजे अँडने जोडायचं आहे. ते म्हणजे राहुल फिजिकली डिसॅबल आहे आणि तो क्लासमध्ये पहिला आला, बरोबर. आता पी काय डिफाईन करायचं? एक मिनिट हां. ह्याचं ना काहीतरी हे पेस्ट होताना चुकलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला ह्याचं आन्सर सांगतो. हे बघा. आता हे कसं करणार? इन्स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी म्हणजे काय? राहुलला काय आहे? फिजिकल डिसॅबिलिटी आहे, बरोबर. मग आता तुम्ही पी काय डिफाईन करायचं? राहुल इज फिजिकली डिसेबल, बरोबर. पी काय डिफाईन करायचं? डिफाईन पी. राहुल हॅज. आता तुम्ही ते लिहून घ्या. राहुल हॅज फिजिकल डिसॅबिलिटी. राहुलला फिजिकल डिसॅबिलिटी आहे. राहुल हॅज फिजिकल डिसॅबिलिटी. आणि क्यू काय म्हणायचं? राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास. हा क्यू झाला, बरोबर. इन्स्पाइट ऑफ म्हणजे असूनही. हे आपण अँड सारखं करायचं. मग पी काय झाला? हा राहुल हॅज फिजिकल डिसॅबिलिटी हा पी झाला. पी. इन्स्पाइट ऑफ म्हणजे अँड. राहुल स्टूड फर्स्ट इन द क्लास ह्याला क्यू म्हटलंय आपण. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला? पी अँड क्यू. अशीच काही एक्झाम्पल इकडे पुढे आहेत बघा. आता हे त्याचं हे नाही आहे, हे चुकून पेस्ट झालं आहे. ठीक आहे, तुम्ही ते समजून घ्या. हे बघा, हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. तुम्ही बघा आणि तुम्ही जरा नोट्स तयार कराल त्यावेळी तुमच्या ह्याच्यात टाका हे. ठीक आहे, सध्या एवढं करा.